नमस्कार, जय जिनेंद्र. मी सौ अनिता नहार, चिखली, पुणे. माझं माहेर इचलकरंजी मध्ये बोरा, मामा भंडारी कडा आणि सासर चिखली नहार परिवार. मी म्हणजे एक वयाच्या 40 नंतर म्हणजे एज्युकेशन घेतलं, एम ए वगैरे केलं. लग्नानंतर 25 वर्षांनी अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहे. आणि मग तिथे नंतर पुढे गेल्यानंतर असं वाटलं आपण सन्मान तर घेतच आहोत, पण आपल्याकडून लोकांना काहीतरी मिळालं पाहिजे, समाज प्रबोधन झालं पाहिजे. या उद्देशाने 2 वर्षापूर्वी नवचैतन्य सामाजिक संस्था म्हणजे हा ग्रुप आम्ही चालू केला. ती ग्रुपची सुरुवात म्हणजे प्रभू महावीर की नवकारसी या उपक्रमाद्वारे सुरुवातीला चालू केली. त्याचे आता जवळजवळ मला वाटतं 57 उपक्रम झाले. आम्हाला लाभार्थी छान मिळाले आणि म्हणजे असं मनी ध्यानी नव्हतं की एवढे उपक्रम होतील म्हणून, पण छान रिस्पॉन्स मिळाला. आणि 27 उपक्रम आमचे प्रभू महावीर स्वामी नवकारसीचे झालेले आहेत. सुरुवात त्याच्यापासून झाली. मग नंतर आम्हाला एक एक सुचत गेलं की नाही, याच्यासोबत आपल्याला सोशलही काम करायचं आहे. मग अनेक स्पर्धा घेतल्या, विविध विषयाच्या घेतल्या. त्याच्यामध्ये आजी आणि नातवंड, प्री वेडिंग शूट होना चाहिए या नहीं होना चाहिए, व्यसनमुक्ती, असे अनेक विषय घेतले. आणि जवळजवळ ऑनलाईन 12 स्पर्धा घेतल्या. परत देरानी जेठानी ज्या 15 वर्ष एकत्र राहिल्या त्यांचे सन्मानाचा कार्यक्रम घेतला. त्या 40 जोड्यांना म्हणजे सासू सून 30 वर्ष एकत्र आणि देरानी जेठानी 15 वर्ष एकत्र, अशा दोन्ही मिळून 40 जोडींना आपण सन्मानित केलं नवचैतन्य ग्रुपद्वारे. आणि ज्या जोडींना 50 वर्ष लग्नाला झाली, म्हणजे आजकाल 50 दिवस कोणी टिकत नाही, तर ज्या 50 वर्ष टिकले ज्यांची जोडी, तर ती खूप आपल्याला अभिमानास्पद आहे. त्यासाठी आपण त्यांचाही सन्मान 40 जोडींचा केला. त्याच्यानंतर सासूसून झालं, देरानी जेठानी झालं. आता पुढचं उद्दिष्ट आमचा श्रवण कुमार पुरस्कार आहे. श्रवण कुमार म्हणजे जे आई वडिलांची सेवा करतात आणि आई वडिलांना सांभाळतात. म्हणजे ते काही विशेष नाहीये, सगळ्यांचं ते कर्तव्यच आहे. परंतु समाजाला एक प्रेरणा मिळावी. अनेक वृद्धाश्रमांचं ओपनिंग होतंय, रोज दिवसाला ओपनिंग होतंय. वृद्धाश्रम फुल भरायला लागली. त्याच्यासाठी समाजाला प्रेरणा मिळावी म्हणून आपण आता श्रवण कुमार पुरस्काराचा शक्यतो पुढच्या महिन्यात आपण तोही कार्यक्रम करतोय. आणि तो असं कोणालाही देणार नाही जे प्रतिकूल परिस्थितीत आहेत मॅडम, आणि ते आई वडिलांना सांभाळतात, आई वडिलांची सेवा करतात. म्हणजे बाहेरचा संघर्ष करून आई वडिलांना त्यांनी सोडून दिलेलं नाही, सेवा करतात. अशांनाच आपण श्रवण कुमार पुरस्कार देणार आहोत. तो पुढच्या महिन्यात कार्यक्रम आहे. ऑनलाईन स्पर्धा तर घेतल्यास भरपूर झाल्या. माझे स्वतःच्याही म्हणजे 18 निबंध पुरस्कार, राज्यस्तरीय 4-5 पुरस्कार, केंद्र शासनाचा समाजभूषण पुरस्कार, असे अनेक पुरस्कार मला स्वतःला वैयक्तिक मिळाले होते आणि आता संस्थेद्वारे पण मिळत आहेत. माझ्या संस्थेमध्ये आता ज्या महिला आल्या त्या कार्यकारिणीमध्ये आहेत सगळ्या. म्हणजे आमची साधना समाने आहे, पुष्पा संचेती आहे, सपना जैन आहे, आशा खिवनसर आहे, कविता भळगट आहे, लीना कटारी आहे, शरदिनी कोळेकर आहे, साधना समाने आहे. म्हणजे ह्या ज्या ह्या माझ्या गल्लीत राहत नाही, माझ्या गावात राहत नाही, सगळ्या लांब लांब राहतात. परंतु ह्या माझ्याशी जुळल्या गेल्या का, तर माझ्या संस्थेमध्ये एक वेगळं संकल्पना आहे. सगळे सामाजिक कार्य भरपूर करतात आणि माझ्यापेक्षा खूपही मोठ्या पद्धतीने सगळेजण करतायत. त्यांना म्हणजे धन्यवाद देते की ते कसे करत असतील, कारण सामाजिक कार्य करणं सोपं नाहीये. आणि माझी ही संकल्पना वेगळी असल्यामुळे म्हणजे ह्या ज्या जुडल्यात त्या खरं म्हणजे स्वप्नात पण वाटलं नव्हतं की त्या माझ्याशी जोडल्या जातील, पण त्या आज लांबून लांबून माझ्यासाठी येत आहेत. एक आवाज दिला की त्या येत आहेत. म्हणजे हा मला खूप मोठा म्हणजे अभिमान आहे. त्याच्यामागे माझे कष्टही आहेत आणि ते आपल्या कोणाला सांगायचे नाही. ते आपण जर ग्रुप चालू केले तर आपलं कर्तव्यच आहे, समाजाला आपल्याकडून काहीतरी मिळालंच पाहिजे, प्रबोधन हे झालंच पाहिजे समाजासाठी. म्हणजे तर नाहीतर ग्रुप माझा ग्रुप करून त्याला काही व्हॅल्यू नाही. तुम्हाला काय मिळतंय आमच्याकडून ते खूप महत्त्वाचं आहे आणि याला सगळ्यांची आमच्या साथ आहे. आता माझी कविता बरोबर बहीण पण येते. म्हणजे अशा आमच्या सगळ्या कार्यकारिणीच्या महिला आहेत. असं आमचं छानपैकी नवचैतन्य सामाजिक ग्रुप हा चालू आहे, पुढेही चालत राहणार. आणि दुसरं विशेष म्हणजे एवढ्या सगळ्या स्पर्धा झाल्यानंतर आम्ही त्याच्यानंतर ऑनलाईन रक्षाबंधन ही वेगळी संकल्पना घेऊन आलो की ज्या महिलांना आमच्या तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. पाऊस भयंकर होता आणि सगळ्याच गोष्टी असतात आणि अडचणी पावसाळ्याच्या दिवसात. त्यामुळं मग एक नवीन संकल्पना डोक्यात घेतली की आपल्याला महिलांना तर काहीतरी द्यायचंय. श्रावण सरी आहे, भाद्रपद महिना आहे आणि मोठे मोठे होम मिनिस्टर होत आहेत. आपण खूप मोठे नाही करू शकत, आपल्या पद्धतीने आपण छोटं कसं करू आणि समाजाला एक प्रबोधन करू. मग एक छान छान विषय घेतले त्याच्यामध्ये. ऑनलाईन रक्षाबंधन होम मिनिस्टर असं आमचं ऑनलाईन रक्षाबंधन झालं. त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका एक होती. प्रश्नपत्रिका छान ह्यांनी सोडवल्या. त्या आमच्या ह्या 1 नंबरच्या विजेत्या आहेत. कल्पना राहुलजी म्हणून, ह्या अल्पना आशिषजी भंडारी ह्या 1 नंबरच्या विजेत्या आहेत. दुसऱ्या विजेत्या येत आहेत सारिका संदेशजी,
कोठारी आणि संदेशजी सुरेशराजी कटारिया भाऊ बहीण भैया बहीण असे अनेक 20 जोड्यांनी सहभाग घेतला होता. आणि विषय म्हणजे खूप छान होता. म्हणजे एक विषय प्रश्नपत्रिकेचा होता, एक भावासाठी उखाणा घ्यायचा होता, भावा बहिणीसाठी. आजपर्यंत नवऱ्याचे खूप उखाणे घेतले मी, त्यांना वॉर्निंगच केली होती नवऱ्याचे खूप उखाणे झाले, आता भावा बहिणीसाठी तुम्हाला उखाणे घ्यायचे. छान पद्धतीने त्यांनी सगळ्यांनी उखाणे घेतले. तिसरा राऊंड होता तो आपल्या क्रांतिकारकांच्या श्रद्धांजली म्हणजे एक सलामी द्यायची होती. 2 क्रांतिकारकांना सलामी द्यायची होती 15 ऑगस्टच्या निमित्ताने. तर तो एक राऊंड झाला आपला. त्याच्यानंतर एक कुकिंगचा झाला, रेसिपीचा, कुकिंग स्पर्धेचा, पौष्टिक पदार्थाचा. त्याच्यानंतर जैन समाजासाठी त्याच्यानंतर अजून एक ऑन दी स्पॉट व्हिडिओ टाकायचा होता. ऑन दी स्पॉट मी क्वेश्चन विचारेल आणि ऑन दी स्पॉट सांगायचा अभिमान म्हणजे आहे की तुम्हाला त्यांना सांगितलं एका तासात का 10 मिनिट असं काहीतरी वेळ दिला होता. 15 मिनिट वेळ दिला होता, तुम्हाला 5 मिनिटाचा व्हिडिओ लगेच टाकायचा आहे. ऑन दी स्पॉट मी प्रश्न विचारेल आणि तसे प्रश्न हार्ड होते, पण त्याने ऑन दी स्पॉट म्हणजे छान सगळ्याच मेंबरने आपापल्या परीने छान सहभाग घेतला आणि छान केलं त्यांनी. 7 राऊंड झाले एकूण 8 झाले. पहिल्या राऊंडला आम्ही काही म्हणजे हे केलं नाही, 7 राऊंड घेतले. 7 राऊंडमध्ये 6 राऊंडमध्ये म्हणजे वयस्कर महिलांनी सुद्धा खूप छान सहभाग घेतला. त्यांना पण सॅल्यूट आहे माझं की एवढं वय झाल्यानंतर आमच्या संस्थेमध्ये येऊन त्यांनी उत्साहाने भाग घेतला आणि छान म्हणजे त्यांनी सहभाग नोंदवला तिथे. आणि 6 राऊंड झाल्यानंतर मग ज्या थांबल्या त्यांनाही आपण